कांद्याला हमीभावाच्या मागणीसाठी आक्रोश महामोर्चाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलंय। नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश महामोर्चा निघालाय। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। नाफेड एनसीसीएफनं थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करण्याची मागणी केली जाते। तर रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे हे या आंदोलनामध्ये सहभागी झाले। खासदार भास्कर बगरे, शोभा बच्चाव, राजाभाऊ वाजे सुद्धा आंदोलनात सहभागी। तर कांदा दरातील घसरणीमुळे संतप्त शेतकरी हे सरकार विरोधात रस्त्यावर उतरले। दादा, या आंदोलनामध्ये खरं तर तुम्ही सहभागी होताय। दिल्ली दरबारी हा आवाज पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे, मात्र कांद्याचा प्रश्न वर्षानुवर्ष तसाच आहे, निकाली लागत नाहीये। मग ते कुठलंही सरकार असो, या बळीराजाचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी सुटावा यासाठी आपलं काय मत आहे? काय नेमकं होणं गरजेचं वाटतंय? हे एकतर कांद्याचं जो काही सरकारने नाफेडने खरेदी करण्याची घोषणा केली, सगळ्यात आधी या बाजारात येऊन कांदा खरेदी करावा। सरकारने काल 1500 घोषणा केली, खरं तर 1500 काही होत नाही, परंतु किमान 2000 रुपये तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिले पाहिजे आणि नाफेडने येऊन सगळा कांदा शेतकऱ्यांचा खरेदी केला पाहिजे। नाफेड काय करतं, व्यापारी शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून टाकतं काहीतरी अव्वाच्या काहीतरी कवडीमोल भावाने, आणि नंतर व्यापारी तो कांदा नाफेडला देतो। मला असं वाटतं त्याच्यातून चांगलं भलं व्यापाऱ्यांचं होतं, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला जातो। आणि म्हणून नाफेडनी येऊन जी सरकारने घोषणा केली, कांद्याच्या मार्केटमध्ये महाराष्ट्रातल्या जेवढ्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मार्केट आहे त्या ठिकाणी कांदा खरेदी केला पाहिजे। प्रामुख्याने याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, काही व्यापाऱ्यांचं चांगलं होतं, मात्र फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून ही शासकीय खरेदी होत असते आणि याच्यातच मागच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला होता, अशा स्वरूपाचा आरोप झाला, नंतर चौकशी झाली, त्याच्यात तथ्य आढळल्यानं अनेक ठिकाणी कारवाई करू अशा स्वरूपाचं आश्वासन देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं गेलं होतं। प्रत्यक्षात मात्र ना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ना कारवाईचं स्वरूप दिसलं। आंधळ दळतण कुत्र पीठ खाते अशा प्रकारची म्हण आहे आपल्याकडं। आंधळ दळतण कुत्र पीठ खातात, तशीच परिस्थिती झालेली आता, तशी स्थिती झालेली। या संदर्भात पिकवतो कोण, पैसे कोणाच्या खिशात गेले पाहिजे, पण पैसे घेतो कोण, अशी स्थिती झालेली आहे। ही दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। काय नेमकं दादा हा प्रॉब्लेम झालेला आहे? वारंवार हा मुद्दा उपस्थित येतोय। जिथं पवार साहेबांनी आंदोलन केलं होतं तिथं तुम्ही त्यांचे नातू म्हणून, एक आमदार म्हणून सुद्धा या ठिकाणी यायला लागलात। काय हा मुद्दा निकाली निघेल असं तुम्हाला वाटतं? नाही, इथं जे आंदोलन केलं जातंय याचं एक तर त्याचं प्रतिनिधित्व सामान्य शेतकरी तिथं करत आहेत, आणि आमच्या बरोबर दानवे साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, सीपीएमचे काही नेते, हे सर्व मिळून हे आंदोलन आम्ही करत आहोत। आणि शेवटी इथं कोणाचा नातू म्हणून न येता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत, नागरिक म्हणून आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही आलेलो आहोत। दिल्लीला जाणारा मार्ग आम्ही अडवणार आहोत आणि आमच्या सगळ्यांची मागणी की आमच्या म्हणण्यानुसार, ठीक आहे, आम्ही 24 रुपये म्हणत होतो, तुम्ही 15 रुपये 80 वर नेले, 12 रुपये 50 पैसे डिक्लेअर केलं, आम्ही आंदोलन केलं, लोकांच्या दबावापोटी तुम्ही 15 रुपये 80 वर गेलेला, फक्त नाशिकसाठी। हे नाशिकला करून चालणार नाही, प्रत्येक जिल्ह्यात करावं लागेल। आता आमची मागणी आहे की 24 करा। 24चा आकडा कसा आला? एकतर आमचा 20 रुपये खर्च आहे, पण 2023ला इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं, आम्ही शेतकऱ्याचा कांदा 24ला घेऊ। 24ला घेत होता ना तुम्ही इलेक्शनच्या आधी, आता इलेक्शन नंतर 24ला घ्यायला काय हरकत आहे का? फक्त इलेक्शन पुरतं तुम्ही तिथं काम करणार, तर आम्ही 24 रुपयाला कांदा घ्या, ही आमची एक पहिली मागणी। नाफेड आता कुठेतरी खबदाळात जाऊन, एखाद्या बाजूला जाऊन, प्रायव्हेट कंपनीला हाताशी धरून, काही व्यावसायिकांना हाताशी धरून भ्रष्टाचार करते। कांदा कसं घेते, काय करते, 5 रुपयाला कांदा घेते व्यापाऱ्यांकडनं, दाखवते शेतकऱ्यांकडनं घेतला, आणि मिळतात नाफेडकडनं पैसे 15 रुपये 80, म्हणजे 10 रुपयाचा नफा हे लोक कमवत आहेत। शेतकऱ्याला काही मदत त्याच्यामध्ये होत नाही। शेतकऱ्याला खरी मदत जर आपल्याला करायची असेल तर डायरेक्ट नाफेडली मार्केट कमिटीमध्ये कांदा घ्यावा, ग्रेड निहाय न घेता पूर्णपणे 15 रुपये 80 सगळे ग्रेड म्हणून त्याच्यामध्ये घ्यावे, आणि 2 लाख टन न घेता 8 लाख टन घ्या, पण 8 लाख टन कांदा घेतल्यानंतर तो भारतात विकूच नका, भारताच्या बाहेर विका, मग कुठेतरी लोकांना फायदा होईल। आणि ज्या लोकांनी आतापर्यंत कांदा दिलाय, 10 रुपयाचं अनुदान दिलं, तुम्हाला काय हरकत आहे? ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीला जागा करण्यासाठी आणि मुंबईला जागा करण्यासाठी, म्हणजे महाराष्ट्राचं सरकार जे आज कशात अडकून पडलंय, तर कोणाला कुठलं सीट द्यायचं, एमएलसीचं घोडा बाजार कुठं करता येईल, तर त्यांना जागा करतोय, आणि दिल्ली जे झोपले त्यांना जागा करून हा अख्खा हायवे जो आहे चांदवड मध्ये, जो दिल्लीला जाणारा मुंबईवरनं, तो अख्खा आम्ही थांबवणार आहोत। खूप खूप धन्यवाद।
व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। एकंदरीत सरकारच्या ज्या संपूर्ण या शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल जी बदलत्याची भूमिका आहे, त्यांना कांदा सुंकून शुद्धीवर आणण्याकरता आजचा हा आमचा मोर्चा आहे। बैल बिथरला आपण कासरा हातात धरलेला होता। सरकारचं जशा पद्धतीने हे सगळं पद्धतीनं बैलाला उधळलेला बैलाला आम्ही सर्वांनी मिळून जसं आवरलंय, अगदी तशाच पद्धतीने सरकारला वरतीवर आणू। पोहोचवण्यासाठी जे रस्ता रोको महामोर्चा तरी सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, नाशिकच्या चांदवडमधली ही दृश्य आहेत, या आंदोलनातली ही दृश्य आपण पाहतोय। तरी आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही आपण ऐकल्या। रोहित पवार, अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ हे सारे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। या आंदोलनाच्या निमित्तानं महाविकास आघाडीतले तीनही पक्षातले नेते पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले। शेतकऱ्यांसाठीचं हे आंदोलन, कांद्याला हमीभाव मिळावा, 3,000 रुपये, किमान 3,000 रुपयांचा हमीभाव मिळावा या मागणीसाठीचं हे आंदोलन। तर इतरही काही दृश्य आपण पाहतोय। सोलापुरातली दृश्य आहेत, जिथं प्रणिती शिंदे आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गंगापूर बाजार समितीसमोर कांदा फेकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। एकंदरीतच शेतकऱ्यांचा आक्रोश वाढतो आहे। सरकार विरोधातली आपली मतं मांडण्यासाठी, सरकार विरोधातला रोष दाखवण्यासाठी, सरकारकडे आपल्या मागण्या मांडण्यासाठी, कांद्याला हमीभाव मागण्यासाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरतोय। आणि शेतकऱ्यांना जोड आहे ती विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची। नाशिकमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे। नाशिकमध्ये या आंदोलनात कोण कोण सहभागी आहेत, तर अर्थात शेतकरी सहभागी आहेत आणि शेतकऱ्यांच्या जोडीनं आमदार रोहित पवार आहेत, हर्षवर्धन सपकाळ आहेत, सोबतच अंबादास दानवे आणि शशिकांत शिंदे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सध्या आपण राज्यभरातल्या 3 ठिकाणच्या आंदोलनाची दृश्य पाहतोय। नाशिक, सोलापूर आणि गंगापूर मधली ही दृश्य। केला पाहिजे अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो। मगाशी कांद्याचे घसरलेले दर, इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सोलापुरात हे आंदोलन झालेलं आहे। सोलापूर बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ, सोयाबीन पीक विमा, कांद्याला हमीभाव तसंच खत आणि बियाण्यांच्या वाढत्या किमती या मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक झालेली आहे। रास्ता रोको आंदोलनामुळे सोलापूर, हैदराबाद आणि सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला। मोदी सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या मोदी सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय?